दोषी आहेत त्यांना जेलमध्ये टाकू. कोणाला धमकावताय? अरे तुमचा भुसा पाडून झालाय, आता दादा भुसेचा भुसा म्हणाला, तुमच्या नाका तोंडात भुसा जाईल तर दम द्यायचं विसरा. तुम्हाला श्वास घ्यायला पण वेळ मिळणार नाही. कोणाला धमक्या देताय? अरे आम्ही संघर्षातून आलोय, आंदोलनातून आलोय, जेल भोगून आलोय, आणि तुमचा रस्ता सत्तेचा माझ्या लाडक्या बहिणींनी, लाडक्या भावांनी, लाडक्या शेतकऱ्यांनी कधीच बंद करून टाकलाय. सत्तेचं विसरा. विरोधी पक्ष नेता होतोय का बघा. आणि या राज्यामध्ये जे काम आम्ही केलंय, या कामाची पोचपावती माझ्या लाडक्या बहिणी या 20 तारखेला दिल्याशिवाय राहणार नाही. आणि तुम्हाला एवढी खुमखुमी असेल, परवा काहीतरी म्हणाले 10 दिवस थांबा तुम्हाला जेलमध्ये टाक. अरे या माझ्या लाडक्या बहिणींसाठी, लाडक्या भावांसाठी, लाडक्या शेतकऱ्यांसाठी, माझ्या लाडक्या मुली उच्च शिक्षण घेत आहेत त्यांच्यासाठी, वयोश्री योजनेसाठी, या 11 योजना याची चौकशी लावणार म्हणाले. आणि माझ्या लाडक्या बहीण भावांसाठी उद्या जेलमध्ये जायला लागलं तर एकनाथ शिंदे एकदा नाही 100 वेळा जेलमध्ये जायला तयार आहे. कोणाला घाबरवत आहे? तुमच्यासारखे भ्रष्टाचार करून आम्ही इथपर्यंत आलो नाही. तुमच्यासारखे कोविडचे पैसे खाऊन आम्ही आलो नाही. तुमच्यासारखे डेड बॉडी बॅग मध्ये पैसे खाऊन आलो नाही. तुमच्यासारखे कोविड सेंटरमध्ये पैसे खाऊन आलो नाही. इकडे कोविड मध्ये माणसं मरत होती, इकडे पैसे मोजत होते. हे पाप कुठं फेडणार? आणि म्हणून कोणाची दादागिरीची भाषा करताय? तुमचा पूर्ण संतुलन गेलंय. बिथरलेत, गोंधळलेत. काय मुद्दे नाही, मुद्दे आमच्याकडे आहेत. चला होऊन जाऊ द्या. तुम्ही काय केलं, आम्ही काय केलं दाखवतो. आणि माझ्या लाडक्या बहिणीने एकच सांगतो, लाडक्या भावांना एकच सांगतो, आता एक सांगतो, एक ऐका. एका मुलीने आत्महत्या केली, एका मुलीने आत्महत्या केली. रात्री 12:30 वाजता मी ती बातमी पाहिली. 1 वाजता मी चंद्रकांत दादा पाटील यांना फोन केला. आपल्या राज्यात एका मुलीने इंजिनिअरिंगचं शिक्षण घेता येत नाही म्हणून आत्महत्या केली. अर्धे पैसे आपण भरत होतो गव्हर्नमेंट, अर्धे पैसे पालकांनी भरायचे होते. ते पैसे पण अर्धे पैसे पालकाला भरता येत नव्हते म्हणून मुलींनी बापावर बोजा नको म्हणून आत्महत्या केली. आपल्या राज्यात एक मुलगी शिक्षणासाठी आत्महत्या करत असेल तर आपल्या सत्तेचा उपयोग काय? राज्यकर्त्यांचा उपयोग काय? या मुख्यमंत्र्याचा उपयोग काय? म्हणून माझ्या भगिनींनो, भावांनो, त्या दिवशी आम्ही ठरवलं डॉक्टर, इंजिनियर, वकील, MBA जे काय करायचं शिकायचं त्याची 100% फी सरकार भरणार. हे काम, हे सरकारचं काम आहे. सरकार कशाला आहे? घरात बसायला? सरकार फेसबुक लाईव्ह करायला? सरकार लोकांमध्ये जाऊन संवाद साधणार आहे. कोविडमध्ये पाहिलं आपण, कोई फेसबुक लाईव्ह, कोमट पाणी प्या, असं करा, तसं करा, अरे सांगून पोटाची खळगी नाही भरत. लोक पोटाला अन्न लागतं, अन्न, वस्त्र, निवारा. आणि म्हणून या 2 वर्षात आम्ही एवढं काम केलं, एवढ्या योजना आणल्या. आणि दादा तुमच्या अजून कुठल्या योजना होत्या? ST मध्ये 50% सवलत द्या म्हणून मला दादांनी सारखा पाठपुरावा केला. 50% सवलत. मी म्हणालो 75 वर्षाच्या वरचे मोफत द्या, मोफत ST मध्ये सवलत द्या. ही पण यांचीच योजना. लाडकी बहीण योजनेच्या मागे हे होते. आणि म्हणून आम्ही हे केल्यानंतर ST वाले म्हणाले
एसटी तोट्यात आहे. अरे मी बोलत तोट्यात आहे, अजून काय होणार, खड्ड्यात जाईल, अजून काय होतंय. तर तुम्हाला सांगतो, माझ्या लाडक्या बहिणींमुळे तोट्यात असलेली एसटी फायद्यात आली. हे विजन आहे, हे काम करण्याचं विजन. आणि म्हणून एक अभ्यासू आमदार तुम्ही दिला, मंत्री म्हणून त्याने अतिशय चांगलं काम केलं. मला दादा भुसेंचा अभिमान आहे की त्यांनी जी जबाबदारी दिली ती पूर्णपणे पार पाडली. आणि म्हणून आज माझं एवढंच सांगणं आपल्याला, MSRDC खातं जे माझं डिपार्टमेंट होतं, माझं जिव्हाळ्याचं खातं होतं, त्याची जबाबदारी मी दादा भुसे यांच्यावर दिली. आज MREGS जे गावागावामध्ये गोर गरिबांना सुविधा देणारं ते खातं पण तुमच्याकडे आहे, रोजगार हमी योजना. आणि म्हणून दादा भुसे यांच्यावर जो विश्वास टाकला तो विश्वास पूर्ण करण्याचं काम त्यांनी केलंय. आणि म्हणून या ठिकाणी मी एवढंच सांगतो, आम्ही या महाराष्ट्रामध्ये मी सगळीकडे फिरतोय, पण एक वातावरण पहा, महायुतीचं वातावरण झालंय. आणि त्यामध्ये अशा गारगोट्या काय तुमचं वाकडं करू शकत नाही. अशा गारगोट्या दादा भुसेला काही वाकडं करू शकत नाही. दादा भुसे यावेळेस किती मतांनी निवडून आले पाहिजे? रेकॉर्ड ब्रेक मतांनी निवडून आले पाहिजे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, याचा आवाज येतोय, आणि म्हणून या मालेगावचा इतिहास आपल्याला कायम ठेवायचा. या इतिहासाला सोनेरी झळाळी द्यायची आहे. आणि एक साधा सच्चा कार्यकर्ता, धर्मवीर आनंदीगे बघितला चित्रपट, पाहिला की नाही? दोन्ही याच्यामध्ये दादा भुसे कसा दिसतोय, ओरिजिनल. आणि म्हणून दिघे साहेबांचं प्रेम असलेला हा कार्यकर्ता तुम्हाला आमदार म्हणून लाभला. तुम्ही नशीबवान आहात, तुम्ही भाग्यवान आहात की तुम्ही अशा आमदाराला 4 वेळा निवडून दिले, 4 वेळा. आणि आता पुन्हा महायुतीचं सरकार येणार, सगळीकडे वातावरण महायुतीचं आहे. मी तुम्हाला लिहून देतो, कुणी किती काय म्हटलं तरी आपल्याला पूर्ण बहुमत, 160 पेक्षा जास्त जागा आपल्या महायुतीला मिळतात. कारण आपले सर्व लोक काम करतात 24/7. मी आज सकाळी 6 पर्यंत काम केलं आणि 8ला 9चं टेक ऑफ घेऊन नंदुरबारला गेलो आणि तिथून साक्रीला आलो, साक्रीवरून मालेगाव, मालेगाववरून नांदगाव, नांदगाववरून मुंबई 3 सभा. हे पूर्ण राज्य पालथं घातलंय. राज्यातल्या प्रत्येक ठिकाणी आपण जातोय. मी एवढंच सांगतो, दादा भुसे यांनी मागणी केलेली आहे, मागे पण एकदा मागणी केली होती की मालेगाव जिल्हा झाला